माता माझी जाऊ, माता रमाई, माता भीमाई या सर्व महापुरुषांच्या विचारांना प्रथम या ठिकाणी झोटे परिवार स्नेह मिलन सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचकावर उपस्थित आमचे कॉलेज मित्र, त्याचप्रमाणे मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेब, त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित औरंगाबादहून आलेले आमचे सहकारी वसंत सेजूर साहेब, त्याचप्रमाणे आमचे भाचे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या स्पेशल कार्यक्रमासाठी मुंबईहून या ठिकाणी आलेले दिलीप भालेराव आणि या ठिकाणी सर्वच उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व त्याचप्रमाणे आमदार साहेबांसोबत उपस्थित विठ्ठल चव्हाण साहेब, बुलढाण्याहून या ठिकाणी उपस्थित पृथ्वीराज तायडे साहेब, शिक्षण उपसंचालक खडसे साहेब, महसूल अधिकारी सिंदखेड राजा, कदम मॅडम या ठिकाणी थोडे कारणास्तव येऊ शकल्या नाही, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं आणि प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी सर्व आमच्या सर्व आत्या, आमच्या बहिणी, आमच्या सर्व लेकी, आमच्या सर्व भाच्या, आमचे भाचे, सर्व भातजावाई सर्वांचं या ठिकाणी मी झोटे परिवाराच्या वतीने पुनः एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि एवढ्या या उन्हातानाच्या झळा सोचून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपलं माहेर, शेवटी माहेर ते माहेर असतं, त्या ठिकाणी कितीही उन्हाच्या झळा दगडाच्या ठेचा जरी लागल्या तरी सुद्धा ती माहेरची वाट असते आणि ती माहेरची वाट तेवढ्याच आनंदानं या ठिकाणी आमच्या भगिनी असतील, आमच्या आत्या असतील, या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी पुन्हा ते एकदा मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आलेल्या पाहुणे मंडळीचं या ठिकाणी आपण, कारण आपली ती परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणे, त्यांचा आदरातिथ्य करणे हे आपल्या संस्कृतीला धरून आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहुण्यांचा सत्कार स्वागत या ठिकाणी करणार आहोत. आमचे पुतणे राजेंद्र झोटे या स्टेजवर या. आदरणीय खरात साहेब यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी मी आमचे ज्येष्ठ बंधू ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य सीमेवरती आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी घालवलं असे आमचे ज्येष्ठ बंधू आसेकराव झोटे यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी
आमदार साहेबाचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. अशोक धोटे साहेब. जा तू पुढे जा तू पुढे मी घेतो तुझा पुढे इकडे बाहेर लाभ फक्त क्रॉस करायला मग चालू यानंतर PR तायडे सर, उपशिक्षण संचालक आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आनंद धोटे यांना विनंती करतो की आनंद धोटे या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण वाहतूक शाखा हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आनंद धोटे. समोर बघा इकडे सर समोर. ओके. यानंतर यांचा सत्कार भगवान हिमतराव धोटे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भगवान हिमतराव धोटे. मतदारसंघाचे आमदार माननीय सिद्धार्थी खरासाहेब यांचा सत्कार त्यांचे कॉलेजचे सहकारी मित्र गवराजा पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर काशीराम जोटे व त्यांच्या पत्नी अनिता सुधाकर जोटे ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय आमदार सिद्धार्थ खरासाहेब यांचा सत्कार त्यांचे कॉलेज जीवनातील मित्र सुधाकर जोटे माजी सभापती पंचायत समिती गवराजा व त्यांच्या पत्नी अनिताई सुधाकर झोटे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर समोर इकडे. ओके. यानंतर आनंद झोटे पोलीस निरीक्षक सहचरणी उज्ज्वलाताई झोटे यांनी सुद्धा कृपा स्टेजवर यायचं. यानंतर पंढरी झोटे, बाजीराव झोटे, काका काका एक मिनिट. संपत झोटे, बबन झोटे, सुरगो झोटे, हरिभाऊ झोटे. सर इकडे एक मिनिट सर. ओके सर. हे मोबाईलवालेमध्ये यानंतर वसंतराव सिद्धू साहेब यांचा सत्कार करणे झोटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमचे भाचे दिलीप बाजाराव यांचा सत्कार अनिल झोटे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर कल्याण चित्तेकर यांचा सत्कार राजू त्र्यंबक झोटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर वसंतराव बाजाराव यांचा सत्कार
अनिकेत जोटे, वसंतराव बाजाराव यांचा सत्कार अनिकेत जोटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. काका सरळ इकडे अनिकेत जोटे. यानंतर व्हॉट्सअप मीडियाचे आमच्या जिल्ह्याचे नेते नुकताच डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडियाचा डायनामिक इंडिया राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार 2026 हा मिळाला असून त्यांचा सत्कार माननीय मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार माननीय सिद्धार्थ भाऊ खरात हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मुशीर खान कोटकर आमचे सहकारी मित्र व्हॉइस ऑफ मीडिया जिल्ह्याचे नेते सर इकडे एक मिनिट. यानंतर माननीय आमदार साहेबांचा सत्कार आमच्या झोटे परिवारातर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी मी पंढरी झोटे, बाजीराव झोटे, संपतराव झोटे, बर्तन झोटे, सुधो झोटे, हरिभाऊ झोटे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचे. हा समोर बस, समोर बघा, सगळ्यांनी समोर बघा. बस बस ओके. हा बघा समोर सर्वांनी. यानंतर साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी रवींद्र झोटे, मधुकर विठोबा झोटे, भानू शंभू झोटे, ओके, रामभाऊ ओके, झोटे, झालं, झालं. प्रताप विठोबा झोटे, मधुकर शंभू भास्कर काशीराम अरुण त्र्यंबक दत्तू साहेबराव, निलेश सकराम झोटे यांनी कृपा स्टेजवर यायचे. यानंतर संदीप सुखदेव, अनिल सुखदेव, निलेश सकाराम, सुनील त्र्यंबक, गणेश साहेबराव, शिवानंद नामदेव, अनिकेत रवींद्र यांनी कृपया इथे हजर व्हायचे. ओके सर्वांनी समोर बघा इकडे बस. हा सर्व येतात. यानंतरची टीम ओके झालं. ओके ओके झाले. जोते, सुरेश गौतम जोते, महादेव गगन जोते, अरविंद बाजाव जोते, विकास अरविंद जोते, सूरज राजू जोते, गगनी सिद्धार्थ जोते, दीपक भगवान जोते, किशोर त्र्यंबक जोते, विशाल सुनील जोते, जयदीप प्रताप जोते, अजय विजय जोते, विकास अरविंद जोते, अभिजित सावळे, नवीन मधुकर जोते कृपया यांनी मंचावर यायचे. सिद्धार्थ पंढरी, दिलीप, अविनाश सुनील, सुभाष बाजीबा, सूरज गौतम, महादेव गगन, अरविंद बाजीराव, विकास अरविंद, सूरज राजू, गजानन सिद्धार्थ, दीपक भगवान, राजू त्र्यंबक, आकाश संपत, करण दत्तू, अमोल बाली, किशोर त्र्यंबक, विशा सुनील, जयदीप प्रताप, भीमराव जोते, संकेत जोते, अजय जोते, विकास अरुण जोते, अभिजित सावळे, नवीन मधुकर जोते कृपया यांनी स्टेजवर यायचं. यानंतर युवराज बाजीराव जोते, देवानंद नामदेव जोते, राजेंद्र अशोक जोते, संजय ओके. ओके. यानंतर प्रस्ताविकासाठी मी आमचे बंधू पोलीस निरीक्षक आनंद जोते, संभाजीनगर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाचं प्रस्तावित आनंद जोते, पोलीस निरीक्षक, संभाजीनगर वाहतूक शाखा हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संदेश देणारे महाकवी तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई,
आणि ज्या ज्या महापुरुषांनी या देशातील बहुजनांच्या उत्थानासाठी आपल्या पूर्ण आयुष्य वेचलं त्या सर्व बहुजन नायकांना मी त्रिवार अभिवादन करतो. आणि आम्हाला ज्या गाव कुसाबाहेरून वेशीच्या आत आणलं, सन्मानाचं जगणं दिलं. नुकतीच आपण 14 एप्रिलला ज्यांची जयंती मोठ्या थाटामाटात हर्षोल्लासानं आपणच नव्हे तर संपूर्ण जगभर साजरी करण्यात आली, असे महामानव, दलितांचे कैवारी, ज्ञानाचं प्रतीक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन, अभिवादन. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मेहकर लोणार मतदारसंघ विधानसभा सदस्य माननीय आमदार सिद्धार्थ खरासाहेब, त्यांच्यासोबत सर्वच मान्यवर मंडळी. सर, मागील 2 वर्षापासून हा आमचा कार्यक्रम होऊ घातलेला होता, परंतु काही ना काही कारणास्तव हा कार्यक्रम थोडा पुढे ढकलला. आजच्या दिवशी सुद्धा या कार्यक्रमाला जे आमच्या परिवार ग्रुपमधल्या ज्येष्ठ सदस्य आहेत, आमचे जे मोठे भाऊ आहेत, ते काही कारणास्तव, तब्येतीच्या कारणास्तव येऊ शकले नाही पुण्यावरून. त्यांचे खरोखरच या ठिकाणी आम्हाला मोठी पोकळी निर्माण म्हणजे मिसिंग करता येत नाहीत आम्ही त्यांना. हा जो सोहळा आहे आतापर्यंत कधी झाला नाही आपल्या तालुक्यात, नाही जिल्ह्यात नाही, आणि मला नाही वाटत आपल्या पुढं ऐकलं असेल आपण असा हा सोहळा जो आपल्या लेकीबाईंना माहेरात येऊन, माहेरामध्ये त्यांच्या लहानपणाच्या आठवणी आपण जपण्यासाठी किंवा त्यांना पुन्हा हा आनंद घेता यावा म्हणून हा आपण सोहळा मागील 15 दिवसापासून म्हणजे जवळपास 1 महिन्यापासून हा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी जे आमच्या कोर कमिटीचे सर्व सदस्य आहेत, मागील 15 दिवसापासून ह्या कार्यक्रमाची मेहनत घेऊन त्यांनी ती पूर्ण तयारी केलेली आहे. आपल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू आम्ही आधीच स्पष्ट केला होता की आजच्या या गतिमान जीवनामध्ये माणूस हा माणसापासून दुरावत चाललेला आहे, आणि या मोबाईलच्या युगात नाती फक्त मोबाईलमध्येच अडकून पडलेली आहेत. त्यामध्ये माणूसपण, प्रेम, माया, जिव्हाळा हे शब्द फक्त मोबाईलमध्ये आपल्याला ऐकत होतं, परंतु ग्रामीण भागामध्ये तोंडावून हात फिरवणं, पाठवून हात फिरवणं, ही मायेची थाप, मायेची झालर, मायाचा ओलावा हा आता तेवढा राहिलेला दिसत नाही. ही दुरापास्त होत चाललेली नाती आणि त्या नात्यांना पुन्हा एक नवीन आयाम देण्यासाठी हा तुमच्या सर्व लेकीबाळींचा मधुर भेटीगाठींचा हा कार्यक्रम आम्ही मागील 2 वर्षापासून आयोजित करणार होतो. आता तो आज पूर्णत्वास येत आहे. यामधील सर्व अशा बहिणी काही असतील की त्या कित्येक दिवसापासून, कित्येक वर्षापासून एकमेकींना भेटल्या सुद्धा नसतील. मला तरी वाटतं मागील 10-10, 5-5, 15-15 वर्षापासून सुद्धा भेटले नसतील. त्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात एकत्र येतात, परंतु त्या एक गठ्ठा अशा एवढ्या येत नव्हत्या. म्हणून आमचा एक मानस होता की आमच्या परिवार ग्रुपला, झोटे परिवार ग्रुपमधला, की या सर्वांना एकत्रित येऊन त्यांचा यथोचित सत्कार करायचा. आता काही ज्या आल्यात त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ज्या काही त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे किंवा त्यांच्या व्यस्ततेमुळे, त्यांच्या कामकाजामुळे येऊ शकल्या नाहीत, त्यांचं सुद्धा आम्ही इथं स्वागत करतो. काय होतंय की माणूस जन्मालयातून तसाच जातो, परंतु चांगल्या आठवणी ह्या मग आपल्या त्या मधल्या पिरियडमध्ये कामाला येतात. आणि या कार्यक्रमाचा जो मुख्य हेतू होता की जी नाती आहे ती नाती पुन्हा आपल्याला नव्यानं निर्माण करता यावी, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसावा, तुमचं हास्य दिसावं, एकमेकांना पाहून मन भरून यावं. माहेर कसं पूर्वीसारखं आहे किंबहुना त्याहूनही एकदा चांगलं आहे हे दाखवण्यासाठी हा एक आमचा एक संकल्प होता. आमचा एक सिंहमिलन सोहळ्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित करण्याचा हेतू त्यामागचा आहे. मी जास्त वेळ न घेता प्रास्ताविकामध्ये माननीय आमदार साहेब म्हटले की आम्हाला सुधाकरराव जाऊ द्या लवकर, पण थोडं 5 मिनिटं आमच्यासाठी थोडं वेळ द्या. आमच्या बहिणींना, आमच्या आत्यांना, आमच्या लेकीबाळींना थोडंसं तुमच्यासोबत हितगुज करा, ही मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या थोडासा मधल्या पिरियड नंतर तुम्हाला विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. जय भीम.
त्या ठिकाणी ज्या आमच्या आत्या, आमच्या बहिणी, आमच्या मुली या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना आपण या ठिकाणी आपल्या सावंगीचं बौद्ध विहार यांची एक प्रतिकृती फ्रेमच्या रूपामध्ये तयार करून आणलेली आहे. आणि प्रत्येक आमच्या बहिणीला, आत्याला, मुलीला ती प्रतिकृती आम्ही सप्रेम भेट देणार आहोत, एक मायाची आठवण म्हणून. परंतु या ठिकाणी आता आमची अशी मनोकामना होती की त्या सर्व वाटप सर्वांना प्रेझेंट हे आमदार साहेबाच्या हस्ते आम्हाला करायची अशी आमची मनोकामना होती. परंतु आमदार साहेब अत्यंत व्यस्त आहेत, त्यांना वेळ या ठिकाणी जास्त देता येणार नाही. त्याच्यामुळे आपण प्रस्तावित म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये एक 7 महिलांना त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी आपल्या विहाराच्या प्रतिकृतीचं वाटप त्यांच्या हस्ते करणार आहोत. आणि बाकीचा कार्यक्रम आपण नंतर करू. तर सर्वप्रथम या ठिकाणी देवानंद, हॅलो, सर्वप्रथम मी केशरबाई भालेराव, आमची बहीण केशरबाई भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. केशरबाई भालेराव. त्यानंतर समिंद्राबाई कदम यांनी कृपया स्टेजवर यायचं. यानंतर आमची बहीण सुरुबाई अचलखाम यांनी कृपया स्टेजवर यायचं. त्यानंतर सरस्वती खरात यांनी सुद्धा, राऊबाई खरात यांनी सुद्धा स्टेजवर यायचं. समिंद्राबाई कदम, केशरबाई भालेराव, कमलबाई दाभाडे, सौरबाई अचलखाम, सरस्वती खरात, शोभाबाई खरात, राऊबाई खरात यांचा प्रेम देऊन मान सन्मान मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार समाजभूषण मान्य सिद्धार्थभाऊ खरात हे करत आहेत. समिंद्राबाई कदम, केशरबाई भालेराव, कमलबाई दाभाडे, सौरबाई अचलखाम, सरस्वती खरात, सुभद्राबाई खरात, राऊबाई खरात आणि दारकाबाई आनंदराव. म्हणजे खराताची जास्त ओढ आहे तुम्हाला. लिंबाबाई, लिंबाबाई काकडे यांनी कृपा स्टेजवर यायचे. सर्वांनाच प्रेम आपल्याला वाटप करायचे आहेत, पण साहेबांना थोडंसं कामामुळे व्यस्त असल्यामुळे साहेबांना बाहेरगावी जायचंय, म्हणून आपण एक मोजक्या आमच्या बहिणी काही आत्या यांना साहेबांच्या हस्ते प्रेम देत आहे. नंतर सर्वांनाच आपण ते प्रेम वाटप करणार आहोत. आमच्या सर्व बहिणी आणि आत्या यांना मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात साहेब भैया 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 प्रेम देत आहेत. हा ये बेटा. हा तुम्ही सगळ्यांनी समोर बघा. माझं माहेर माझी आठवण, माझं माहेर माझी आठवण या फ्रेमसाठी सिंदखेड राजा लोणार मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात साहेब हे आमच्या आत्या आणि बहिणी यांना माझं माहेर माझी आठवण हे फ्रेम देत आहेत. जोते परिवार तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सगळ्यांचे प्रेरणा स्त्रोत, आपले भाग्य विधाते, मार्गदाते, संविधान निर्माते परमपूज्य बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज आणि तमाम महापुरुषांनाही मी वंदन करतो. एक आगळा वेगळा कार्यक्रम आज सावंगी या गावामध्ये होतोय. झोटे परिवार स्नेह मिलन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि हे काय एक आगळा वेगळा कार्यक्रम, म्हणजे मी पाहिला नाही असा कार्यक्रम, एक नाविन्यपूर्ण कल्पना आमच्या
सुधाकरराव झोटे आणि त्यांच्या सगळ्या परिवारानं आयोजित केली. या कार्यक्रम प्रसंगी आमचे मित्र विठ्ठल चव्हाण, दिलीपराव भालेराव, माझ्या वर्गातले, माझ्या रूममध्ये माझ्याबरोबर भाकरी थापणारे वसंतराव भालेराव, आपले शेजूळ साहेब, पोलीस ठाणेदार साहेब, आमचे मित्र आहेतच सुधाकररावजी आणि सगळे समस्त उपस्थित सगळ्या या गावच्या लेकीबाळी, सर्व झोटेंच्या लेकीबाळी उपस्थित बंधूंनो, भगिनींनो. ज्या समाजात कल्पक लोक असतात, कल्पकता असते, त्या समाजाचं भवितव्य चांगलं असतं. आणि सावंगी टेकाळेमध्ये कल्पक लोक मला यावेळेस दिसले, त्यामुळे सावंगीचं आणि आपल्या समाजाचं भवितव्य निश्चितपणानं चांगलं आहे, हा विश्वास मला आज या ठिकाणी आलेला आहे. माझ्या आईचं एक गाणं आहे की माझी मायबाई, माझी आई जात्यावरती ते गाणे म्हणायची. आता यांना माहिती आहे जुन्या महिलांना, आणि ते म्हणता म्हणता स्वतःची पण गाणी ते करून जायच्या, बरोबर आहे. ती म्हणायची, दुबळी 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 मी माया घरी, उभीच राहीन सम्राटाच्या बरोबरी, माह दुबळेपण उद्या निघून जाईन, ती सिद्धार्थ माझं बाळ लाख मोलाचं होईल. तसेच ती म्हणायची की माझी मायबाय हाय साखरेचं पोत, माझी मायबाय हाय साखरेचं पोत, खूप सिते दोन्ही हात, काही केल्या होईनारीत. आणि म्हणून मला खूप आनंद झाला, आसू आले बघा काही महिलांच्या डोळ्यामध्ये. खूप भावनिक अशा प्रकारचं हे नातं आहे, अतिशय आगळं वेगळं. वर्षानुवर्षाच्या संस्कृती आली गेली, पण बहीण भाऊ आणि माहेरचं नातं अतूट राहिलेलं आहे. आणि म्हणून संसारामध्ये कर्तृत्वाच्या कितीही शिड्या आपल्या महिला, त्यांची मुलं, आपले मिस्टर चढले तरी माहेरची आठवण जरी आली तरी आपोआप त्यांच्या कडा ओल्या होतात. हे नातंच वेगळं आहे. आणि हे नातं अलीकडं खरं म्हणजे जपत नाही अशातला भाग नाही, पण याच्यामध्ये जर का संवेदनशील मनं असतील, माणसं असतील, त्या नाताला फुंकर घातली म्हणजे किती भरून येतं हे आज दिसून येतं. तुमच्याकडे सगळ्यांकडे पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य, इतके सुंदर कपडे, फेटे, आहा क्या नजारा आहे. एकदम असं मला वाटत नाही की इतका सुंदर, इतका छानसा कार्यक्रम, इतकं छान एकमेकाला बागून चांगला कार्यक्रम मनाला जो काही भावला असेल तो अन्य कुठेही मिळणार नाही. आणि म्हणून एक आनंदाची जी छटा आहे आपल्या सगळ्या चेहऱ्यावरती आलेली आहे. अनेकांची वय पुढे सरकलेली आहेत, पण मनाने त्यांची सगळी त्या काळातल्या जे काही बालपणातल्या ज्या सवयी आहेत, बालपणातल्या ज्या काही आठवणी आहेत, त्याच इथे रुंजी घालतायत. आम्ही लहान असताना इथे गेलो, आम्ही लहान असताना या ओढ्यामध्ये पाणी भरायला गेलो, कपडे धुवायला गेलो, किंवा झाडाखाली गेलो, किंवा आणि काय काय तुमच्या गमती जमती असतील, भांडणं असतील, काय काय असतील, ते सगळं तुम्हाला, माणूस किती जरी मोठा झाला तरी त्याच्या बालपणाच्या आठवणी मात्र तो विसरत नाही. लोकांना वाटतं की हे वय झालं, यांचं हे म्हातारे झाले, पुढे चालले. वय पुढे जात असतं, मन पुढे जात नाही. मन हे तसंच असतं आणि मन हे चिरतरुण असतं. आणि तेच मन मला असं वाटतं ज्या आठवणी आहेत त्या चिरतरुण झाल्याचं दिसतं मला. एक अतिशय आनंदानं, सौंदर्यानं बहरून गेलेली ही पिढी आज मला या ठिकाणी दिसते. या गावातून जे काही झोटे परिवाराच्या लेकीबाळी आहेत त्या अनेक घराण्यामध्ये गेल्या, त्यांनी त्यांचा संसार अतिशय चांगल्या पद्धतीनं केला आणि आज कर्तृत्वाची पिढी त्यांची तिकडे उभी राहिलेली आहे. काळ बदललेला आहे. आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं बाबासाहेबांसारखा विचार होता आणि बाबासाहेबांचा जो काही आदर्श विचार आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिक्षण घ्या, काही करा, पोटाला चिमटा घ्या, परंतु पुढे जा. आणि या तत्वाचं पालन
आपल्या सगळ्या मंडळीनं केलेलं आहे. तुमचं शिक्षण त्यावेळेस झालं नव्हतं. बऱ्याचशा आमच्या जे काही वडील बहिणी आहेत, जसं आता वसंतरावची आईच्या वयाच्या ज्या आता या महिला या ठिकाणी दिसतात, त्यांचं कुठं शिक्षण झालं होतं? काही शिक्षण झालं नव्हतं. तरी एक मंत्र त्यांनी बाबासाहेबाचा सरसकट उचलला की बाबा आपल्याला किती कष्ट येऊ द्या, काही येऊ द्या, पण आपल्या पोरांना आपल्यासारखं ठेवायचं नाही. आणि सांगतो मी, हे वसंतराव आता दिलीपराव लहान, आमच्यापेक्षा लहान आहे, पण हे वसंतराव आमची जी पिढी आहे, सुधाकरराव आता जी झोटे आहेत, आम्ही सगळेजण एका कालावधीमध्ये संभाजीनगरला शिकलो. कसं शिकलो आता हे सांगितलं तरी कुणाला पटणार पण नाही आणि समजणार पण नाही. काळ इतका पुढे निघून गेलेला आहे. काळ पुढे चालत असतो, काळावरती आपल्याला मात करत पुढे जायचं असतंय. आणि म्हणून सुधाकररावची तरी बरी परिस्थिती होती. त्यांचे बंधू त्यावेळेस नुकतेच नोकरीला लागले होते. मोठे बंधू मला वाटतं ऑलरेडी पुढे गेले होते. आणि दुसरे, त्यांचं नाव दिलीपराव ना, देवदास भाऊ, ते पण लागले होते. या गावातले काही पोलीस सेवेमध्ये पण काही लोक त्या काळामध्ये, आम्ही होतो तेव्हा 80च्या काळात लागले होते. या गावाने तसा चांगला पुढाकार घेतला होता. आमचं काही खरं नव्हतं आणि म्हणून आम्ही जेवायला ह्यांच्याकडे जायचो. आमच्याकडे जर काही कमी पडलं, समजा आता काही खरं नाही आता संध्याकाळचं, तर त्यातल्या तर चांगली आसामी आमची ही होती. तिकडे जाऊन आम्ही बसायचो, काय चाललंय भाऊसाहेब, जयभीम घालायचा, बसायचं, रेंग घालायचं, आपलं जमलं तर जमलं. त्यांच्याकडे छान उडदाची भाजी असायची, आम्ही जायचो. आणि आमचं तर विचारूच नका, हे वसंतराव इथं बसलेत, मला खूप आनंद झाला. वसंतराव एका पांढऱ्या, काय होतं ते आपलं, मोठी परात होती, त्या परातीमध्ये आम्ही भाकऱ्या थापायचो, धपधप 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 आपलं स्टोव मारायचा. आणि कधी त्या आमच्या ह्याच्यामध्ये स्टोवच्या सुद्धा त्या पिना असतात ना, ती पिन सुद्धा मोडलेली असायची. तर मग याची मिळवायची का त्याच्याकडून मिळवा, इतकी गंभीर परिस्थिती, हे त्याला उदाहरण आहे. या गरिबीला कंटाळून पुढं काय होईल नाही होईल माहित नाही. मग ते मिलिटरीच्या साठी तिथं भरती व्हायला गेले. आम्ही पण जायचो, पण आमचं त्यावेळेस उंची कमी होती जरा माझी, तेव्हा लहान होतो. हे भरती झाले आणि हे मिलिटरीमध्ये गेले आणि एकदाचे सुटले. आम्हाला वाटलं हे लागले तर आमचं काय व्हायचं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिकलो, डोक्यामध्ये चळवळ राहिली. आणि बाबासाहेबांचं एकच आपल्या सगळ्यांना जे काही इंधन आहे आपल्या सगळ्यांना, ती बाबासाहेबांचेच विचार आहेत. बाबासाहेब नसते तर आज मी कोण असतो, तुम्ही कोण असतात, तुमचे कपडे हे फेटे आपले काहीच नसते. बाबासाहेब नसते तर रोजगार हमी योजनेवर कदाचित मी सुद्धा आज एखादा मजूर म्हणून तुम्ही ना आपण सगळेजण सोबत असतो. आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारानंच आपल्याला पुढे ढकललं, आपण पुढे गेलो आणि आज या ठिकाणी आहोत. मी संभाजीनगरमध्ये या सगळ्या मित्रमंडळींच्या समवेत राहिलो. हे तर यांच्याबद्दल आम्हाला खूप कल्पना होत्या. खूप हँडसम माणूस होता, अतिशय सुंदर. हा काय करणार याच्यावर आमची हे होती की आता म्हणजे फिल्मी याच्यामध्ये जाणार. खूप सुंदर होता सुधाकर त्यावेळेस, खूप सुंदर सौंदर्यवान मुलगा होता, खूप छान. पण काय घडलं माहिती नाही, ते त्यांचं त्यांना माहिती. कशात अडकले का ते कोडं मला अजून समजलं नाही. आता मी आमच्या बहिणीला विचारतो जरा नंतर कधी. पण आज नंतर काही काळानंतर पाहिलं तेव्हा त्यांनी फार चांगली कामगिरी केली. या तालुक्याचे ते सभापती झाले आणि राजकारणामध्ये एक अतिशय मोठी झेप घेतली. त्याबद्दल मी त्यांचे आजही अभिनंदन करतो. मी त्यानंतर आम्ही संघर्ष करत पुढे गेलो, पोलीस अधिकारी झालो, राजीनामा दिला, तहसीलदार झालो, राजीनामा दिला, सगळ्या नोकऱ्या घेतल्या, पास झालो. एक क्लर्क पास व्हायचो नाही. इथे काही मुलं आहेत, तरुण पोरं मी पाहतो इथे. एक सांगतो की जिद्द सोडायची नाही, परिस्थितीचा विचार करायचा नाही आणि ध्येयापासून हटायचं नाही. हे जर ठेवलं तर सिद्धार्थ खरात होऊ शकतो, लक्षात ठेवा. जी गरिबी पण तुम्हाला माहिती आहे. आणि त्यानंतर असा काळ आला की जे आपण स्वप्न पाहू शकत नाही अशा मोठमोठ्या पदावरती मी पोहोचलो. जॉईंट सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा जवळपास 10 वर्ष मी सेक्रेटरी राहिलो. आणि राज्यमंत्री, मंत्री, केंद्रातला मंत्री, महाराष्ट्र शासनातले मंत्री
यांच्याकडे मी जवळजवळ 18 ते 20 वर्ष त्यांचा सेक्रेटरी म्हणून काम केलं. मुंबईत केलं, महाराष्ट्रात केलं, दिल्लीत केलं, आठवले साहेबांच्याकडे केलं, सगळ्याकडे केलं. आणि सगळी एवढी उंची पाहिली, गरिबी पाहिली, उंची पाहिली, तरी मी समाधानी नव्हतो. एक प्रकारचा त्याच्यामध्ये अस्वस्थ आत्मा माझा होता. नोकरी, माझी मिसेस नोकरीला, सगळं काही मिळालेलं आहे, परंतु तरी सुद्धा माझं मन त्या ठिकाणी रमलं नाही. आणि गावाकडची भावंड माणसं, शेतावरची आपल्या समाजातली माणसं, संघर्ष करणारी माणसं माझ्या डोक्यातून गेली नाही. आणि वारंवार मी गावाकडे, खेड्यात पाड्यात येत राहिलो. आणि शेवटी एक दिवस राजीनामा दिला आणि लोकात आलो. लोकांनी मला 2 ते 2.5 महिन्यामध्ये आमदार केलेलं आहे. महाराष्ट्रात असा इतिहासच झालेला आहे की आयुष्य जातं लोकांचं आमदार व्हायला आयुष्य जातं, पण आमदारकी मिळत नाही. बाबासाहेबांच्या पुण्यामुळं केवळ 2 ते 2.5 महिन्यामध्ये मी मेहकर, सिंदखेड राजाचा असून मेहकरला गेलो, तिथे आमदार झालो. आणि पुन्हा मी मंत्रालयातच गेलो. हो ना, आपण सगळंच करू, आता चिंता करू नका तुम्ही. आणि हे सगळं करत असताना आमदार व्हायचं म्हणून मी आमदार झालेलो नाही, तुम्ही लक्षात ठेवा. आमदारकी काय माझं फार, मला त्याचं ती झूल घेऊन मिरवण्याचं काय फार कौतुकही नाही आणि त्याचा विषय पण नाहीये. विषय असा आहे की एक समृद्ध समाजकारण आणि राजकारण आपल्या सगळ्यांना या पुढे करायचं आहे. राजकारणापासून आपण बाजूला जातो किंवा राजकारणामध्ये आपण जास्त लक्ष घालत नाही, त्यामुळं जर समाजकारणही होत नाही आणि राजकारण पण होत नाही. आणि म्हणून जर आपला जो नारा आहे सगळ्यांचा की व्यवस्था परिवर्तन, सामाजिक समता आणि समतामूलक समाज, ह्या ज्या चर्चा आपण सगळे करतो, या चर्चा केवळ चर्चाने होत नाही, प्रबोधनानं होत नाही, व्याख्यानानं होत नाही, त्याला प्रत्यक्षात कृतीची जोड द्यावी लागते. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला सक्षम समाजकारण करण्यासाठी सक्षम राजकारण सुद्धा करावं लागेल. आणि चांगलं समाजकारण, चांगलं राजकारण केलं तर अर्थकारण सुद्धा होणार आहे. कारण तलाठी जर समजा तुम्हाला आज रोजी तलाठी सुद्धा दाखला देत नाही, ग्रामसेवक विचारत नाही, तहसीलदार तुम्हाला विचारत नाही, गटविकास अधिकारी किंमत देत नाही, बरोबर आहे, गावच्या आपल्या जमिनीचं भूमीचं जे काही मोजमाप करायचं ते होत नाही, 7/12 मिळत नाही, तुमच्या पोलीस स्टेशनला कोणी उभं करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु त्या करण्यासाठी तुमच्याकडे माणूस नसतो. आणि मग हक्काची माणसं, विचाराची माणसं यापुढे आपण निवडली पाहिजे. आणि जे काही मागं राहिलेलं काम आहे आपल्या सगळ्यांना पुढे करायचं आहे. आणि म्हणून बोलण्यासारखं खूप आहे. समाजकारण, राजकारण हा आपला इश्यू आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आमच्या हा जो काही योग आपण घडून आणला झोटे परिवारानं, मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि झोटे परिवारात सुद्धा किती माणसं मोठे मोठे, किती टॉपर आहेत. मला वाटतं अधीक्षक अभियंता झाले होते, अधीक्षक अभियंता, 2 जण अधीक्षक अभियंता झाले झोटे परिवारातले. पोलीस अधिकारी पण बरीच मंडळी झाली आहेत, काही बँकेमध्ये गेले आहेत, काही शिक्षक आहेत, विविध क्षेत्रामध्ये काम करतायत. आणि झोटे परिवाराने एक वेगळा जी काही उंची आहे या ठिकाणी गाठलेली मी पाहिलेली आहे. याचं कारण तुम्ही जरी आज तिकडे असलात तरी तुमचं इकडे लक्ष आहे. सगळे आज चुलत भाऊ, चुलत बहिणी सगळ्या एकमेकाला भेटलेल्या आहेत. माझ्या आईचं पुन्हा मला ते गाणं आठवतं, तिने म्हटलेलं आहे की चुलत भाऊ नाही, काहीतरी एक शब्द मला आठवत नाही, चुलत भाऊ बहीण नाही अंतर, एका झाडाचे संतर. कोणते? हे एका झाडाचे संत्र आहेत. एका झाडाचे विविध लागलेले आणि बहरून आलेले जे काही संत्र आहेत, ती फळं आहेत, ती मला निश्चितपणाने तुमच्यामध्ये दिसत आहेत. जाताना एवढं सांगेल की आपण आज एक चांगली उंची गाठलेली आहे. आपल्या मुलांना सुद्धा आपण आपल्यापेक्षाही पुढची उंची गाठण्यासाठी प्रयत्न करावा. आत्मविश्वास, आपले उंची गाठावी. आणि आत्मविश्वास, जी काही लहान मुलं आहेत, जे शिक्षण घेणारी मुलं आहेत, त्यांना माझी विनंती आहे, आत्मविश्वासामध्ये कमी पडू नका. आपल्या समाजाला विचाराची थोर परंपरा आहे. आणि जो समाज विचारावर चालतो, लक्षात घ्या एक वाक्य, जो समाज विचारावर चालतो तो समाज कधीच मागे राहू शकत नाही.
आपण सुदैवी आहोत, आपल्याकडे विचार आहे आणि आपण मागे राहणार नाही. आपल्याला बरंच अंतर पार करायचं आहे. आपल्याला जरा महापुरुषांचे विचार आहे, पदोपदी आपण घेतो, त्या विचारावरच आपल्याला चालायचं आहे. आपल्याला महापुरुषांची जास्त गरज इतरांना असो की नसो, आपल्या समाजाला वारंवार महापुरुष यांची गरज आहे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर तर आपलं दैवतच आहे. या सगळ्यांचा आपण जयघोष करा. दररोज आपण त्यांच्या विचाराचं नामस्मरण करा. पुन्हा 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 त्या विचारावरती कुणाला किती जरी बोर वाटलं, वाईट वाटलं, त्याचा विचार करू नका. कारण जसं ख्रिस्ती समाज त्यांच्या चर्चमध्ये जातो, मुस्लिम समाज दर आठवड्याला त्यांचं नमाज पठण करतो, बरोबर आहे, 2-3 वेळा दिवसातही करतो, तसंच आपण सुद्धा आपल्या विचारावर पुन्हा पुन्हा त्याच्यावरती ठाम होण्यासाठी पुन्हा 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 जे म्हणतो ते महापुरुषांचं आपल्याला नामस्मरण करून आपल्याला पुढे जायचं आहे. कारण आपल्याला त्यांच्या बरोबर जायचं आहे. ते पुढे गेलेले आहेत, आपल्याला तो अंतर कापायचा आहे. म्हणून आपला जो गिअर आहे गाडीचा, स्पीडचा, तो वाढवावा लागेल आणि ह्याच्यासाठी आपल्याला महापुरुषांचे विचार, त्यांच्या आचार विचारावर चाललं लागेल. बाकीच्या गोष्टी बोलण्यासारख्या खूप आहे, म्हणून आत्मविश्वास बाळगा. आणि आज जे काही आपण अतिशय चांगली प्रगती केली, त्याच्यापेक्षा आपल्या मुलांनी सगळ्यांनी जास्तीची प्रगती करावी. झोटे परिवाराचं, झोटे कुळाचं नाव कुठेही जरी गेलात तर ते उंच कराल. आपण सगळ्यांना मी खूप खूप इथे आलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. आणि एक चांगला गेट टुगेदर सोहळा झोटे साहेब तुम्ही सगळ्यांनी आयोजित केला. वेगळा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांना दिला. मला असं वाटतं ह्या तुमच्या कार्यक्रमामुळे इतर गावामध्ये सुद्धा तो कार्यक्रम होईल. पुन्हा एकदा मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, लाखात काय म्हणता कोटीत भीम आहे. भीमा नदीचे पाणी गेले अशा नळाला, त्या गावच्या नळाच्या तोटीत भीम आहे. इतका भीम सर्व दूर आहे, तो आपण सगळीकडे सर्व दूर करा, आपल्या जीवनामध्ये अंगीकार करा. झोटे परिवाराशी जिव्हाळा ठेवा. भावांनी बहिणींनी जो सत्कार केला तुमचा अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. हळदी कुंकान घासीन, हळदी कुंकान घासीन, माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नावाबाई. माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नागबाई. हा थोडंसं वेळेचं बंधन ठेवूनच आपलं 2-2-3-3 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन. नाही आपसात बोलू नका आपसामध्ये. तसेच बहुजनांच्या हितासाठी जे महापुरुषांनी आपल्या बलिदान दिलं त्या सर्वांच्या विचारांना मी त्रिवार अभिवादन करते. आणि आपण जे इथं स्नेहमिलन सोहळ्यासाठी आपल्या झोटे परिवाराने जो सोहळा घडून आणलेला आहे आपल्यासाठी, आपण सर्वजण उपस्थित झालात, सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. सर्वांना जय भीम करते. एकदा जय भीम मनाभर जोरात. जोश बोलो. तर आज आनंदच एवढा झालेला आहे मला, काय बोलावं आणि सुरुवात कुठून करावी. तर हा जो माझ्या भावांनी, माझ्या काकांनी जो हा आमचा स्नेहमिलन सोहळा घडवून आणला, तर मी सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते. आणि आमच्या ज्या बहिणी आहेत, आत्या आहेत, आमच्या भाच्या आहेत, की खरोखर आम्ही कित्येक वर्षापासून एकमेकींना पाहिलं नव्हतं. आणि सर्वांना म्हणजे पाहून एकदम खूप छान वाटलं. आल्यापासून एवढी भूक लागली होती मला, पण ती भूकही कुठे गेली. फक्त 2 ग्लास पाणी पिलं, गच्च पोट भरल्यासारखं झालं. म्हणजे एवढा आनंद झाला सगळ्यांना भेटून, खूप छान वाटलं. तर मी जे आयोजन करणारे आहे त्या कार्यक्रमाचं, किती म्हणजे जवळपास 1-2 महिन्यापासून ते मेहनत घेतात, तर खरोखर त्यांच्या मेहनतीला आज यश आलं आणि हा कार्यक्रम आपल्यासाठी एवढा छान त्यांनी घडवून आणला. तर मी जास्त वेळ घेणार नाही. मी माझ्या संपूर्ण इंगळे परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करते. पण एक खंत वाटते की जिथे ज्यांनी खरोखर एक कार्यक्रमात पुढाकार घेतला होता आणि त्यांची इथे खरं कमी जाणवली, म्हणजे दादा वहिनी असते तर अजून छान वाटलं असतं.
सो थँक्यू सर्वांना. जय भीम एकदा परत. यानंतर मी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वभूषण, विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. आणि उपस्थित सर्व माझ्या मावश्या, आज्या, आजोबा, मामा, मामी, त्यांचे मुलं बाळ, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. आता या ठिकाणी तुमच्या लेकीबाळीचा कार्यक्रम सांगलीच्या, आता तुमच्या लेकीबाळीची मी लेक बाळ, म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये आम्ही सुद्धा आलो, आम्हाला एवढं फोन करू बोलवलं, आणि त्याबद्दल सर्वात प्रथम आयोजकांचे, या मामा लोकांचे खूप खूप आभार. कारण मला एक समजलं, आता आपण पाहतो आता कसे कार्यक्रम सुरू होतात, गेट टुगेदर शाळेचे, 20 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, मग एकमेकांच्या भेटी घ्यायच्या. आणि हा असा कार्यक्रम, ही मला वाटतं ही कल्पना सुचली कशी कोणाला, आणि एकदम भारी भन्नाट कल्पना सुचली की हे जे नातेवाईक, आता या ठिकाणी सर्वात वयोमान झालेली माझी आई केसरबाई भालेराव, जवळच आमचं माहेर, सांगलीची तुमची लेकबा. आणि ज्यावेळेस आमदार साहेबाच्या हातून तुम्ही जो सत्कार केला त्यावेळेस खूप भरून आलं, चांगलं वाटलं. एक ही आठवण, माहेरची आठवण, आणि ही आता न पुसणारी आठवण आहे. आणि खूप म्हणजे अभिनंदन करावं. मला तर वाटतं आता सर्व सोशल मीडियावर हेच गाणार आहे की सांगलीच्या झोटा लोकांनी असा कार्यक्रम केला. लेकीबाळीचं खूप खूप म्हणजे खूप स्वागत केलं. मामा लोकांचं खरोखर मनापासून, अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करते मामा लोकांचं. खूप छान कार्यक्रम असा हा सर्वात प्रथम सुरुवात केली. आता हे पाहून कार्यक्रम होतील, कार्यक्रम इथून पुढे होणारच आहे आता, कारण सुरुवात झाली सांगीटेकाड्यापासून, तर कार्यक्रम होईल पुढे. आणि खरोखर आता मामांनी मला सांगितलं की तुझ्या मामकुळाचं सांग, आणि खरोखर खरंच साहेब आल्यामुळे पण तुमच्या कार्यक्रमाला आणखी 4 चांद लागले बघा. खूप छान मार्गदर्शन केलं, आपल्याला काहीतरी घेण्यासारखं. आणि इथे आल्यावर खूप माझ्या सुद्धा आठवणी ताज्या झाल्या, कारण माझं बालपण जास्त मी सांगलीला येत होते. माझा मामाचा मुलगा संजू नाही आला आज, मला वाटतंय ह्या आंब्याखाली मला या संजूने एवढे आंबे दगड मारले होते तुम्हाला काय सांगू. मला इथं आल्यावर त्या आठवणी माझ्या खूप ताज्या झाल्या. म्हणजे बालपण आमचं एवढं भारी होतं तुम्हाला काय सांगायचं. आणि हे पण सांगते की ह्या मामा लोकांची सरकोणी करत नाही, म्हणजे लहानपणापासूनचा माझा जेवढा अनुभव आहे म्हातारपणापर्यंत आताचे हे माहेर मुलीबाळींना खूप खूप चांगलं आहे, खूप मस्त आहे. माझं बालपण तर नेहमी काय ते चैत वगैरे असला की नेहमी लहान मामाकडे असायची. सर्व मामा मिळून, माझी मामी एवढी लहानी मामी अशी होती की मला कानातलं, हातातलं, नाकातलं सगळं घेऊन ठेवायची ती माय. म्हणजे एक लेकीच्या पलीकडचा जो स्नेह असतो ना, तो मला ह्या मामकुळामध्ये भेटलेला आहे. म्हणजे सर्वच मामा लोकांनी सर्व म्हणजे खूप छान अनुभव आहे तुमच्या सांगीचा, आणि खूप छान वाटलं तेवढं इथे येऊन. बाकी सर्वांनी सांगितलेलंच आहे, आपण बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक आहोत. आमदार साहेबांनी आता सांगितलेलं आहे, खूप प्रगती झाली आहे आपल्या समाजाची. आणि अशीच प्रगती परत तुमचं एक आणखी कौतुक म्हणजे कसं आहे, तुमच्या ते तुम्ही स्वतःच्या दानातून जे विहार बांधलं त्याबद्दल मी तुमच्या सांगलीच्या झोटे परिवाराचं मी या ठिकाणी अभिनंदन करीन, आभार मानीन. आणि तुम्ही जो रोज तुमची वंदना वगैरे तुमचं ग्रंथ वाचन या ठिकाणी होते, खूप छान प्रगती आहे. आणि अशीच प्रगती राहू द्या, अंधश्रद्धाकडे न वळता. नाहीतर मग चाललंय आपलं जय भीम बोलो, आणखी दर विचारलं भीम केळ लागते जिगर, आधे उधर नाही व्हायला पाहिजे. नवस पण करायचं, जय भीम बोलायचं, निळे फेटे घालायचे, कार्यक्रम पण ठरवायचं. असं सुद्धा झालं नाही पाहिजे. आम्हाला माहित आहे चैताचा कार्यक्रम या ठिकाणी कसा होतो तो, त्याच्यामुळे थोडस बदलायचा सुद्धा प्रयत्न करा. बाकी तुम्हाला समजलं आता जे मला काय म्हणायचंय ते. बाकी आणखी एकदा झोटे मामांचं, झोटे आजोबांचं, सर्वांचं मनापासून खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, माता रमाईचा,
खरोखर छान मनोगत व्यक्त केलं आहे मलताबाई यांनी. अंधश्रद्धेकडे न वळता बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आणि बुद्धाचा शांततेचा धम्म खरोखर चांगलं दिलं मार्गदर्शन. हा चैतीचा जो आठवण होती, जेव्हा समजत नव्हतं आपल्याला लहानपणी, तेव्हा आपल्याच आजी आई साष्टांग दंडवत घालत आपण वाघजेपर्यंत गेलोत ना. पाय ते आंबाडीची काडी ओढून पुन्हा आपण तिकडचे पाय बरोबर पुन्हा इकडं बुद्धाकडे वळाले. थँक्यू. यानंतर मी आमची दुसरी भाची अनुपमा मोरे, शिक्षिका मेहकर यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. अनुपमा मोरे यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. तुमच्या आई बोलत नाहीत ना लवकर, म्हणून तुम्हाला बोलावं लागतंय ते मोठ्या म्हणून. अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, क्रांतिज्योती सावित्री यांच्या चरणी प्रथमतः अभिवादन करते आणि सर्व ज्येष्ठ मंडळींना माझा सप्रेम जय भीम. तर बऱ्याच दिवसांपासून हा जो कार्यक्रम आहे तो होऊ घातलेला होता आणि आमचे लाडके मामा, देवानंद मामा, सुधाकर मामा, देवदास मामा या सर्वांनीच, बरेचसे सर्वच मामा आहेत, अजून मला नावं माहिती नाही सर्वांची, सर्वांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, खरोखर स्तुत्य असा कार्यक्रम हा आजचा होऊ घातलेला आहे. तर आता ज्या ताई गेल्या त्यांनी जे सांगितलं की सावंगीवरूनच ही जी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे गेट टुगेदरची, ती खरोखरच या कार्यक्रमानंतर मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचा जो वारसा आहे तो नक्कीच बरेच जण चालवतील असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे की नाही आपण असा कार्यक्रम आता करूयात. आणि इथे आल्यानंतर खरं म्हणजे आम्हाला कार्यक्रम आहे एवढंच फक्त माहिती होतं, परंतु एक हिंदी पिक्चर आहे, हिंदी पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, तो पिक्चर मला आठवत नाही, डायलॉग असा आहे तारीख पे तारीख, तो डायलॉग माहीतच आहे सर्वांना. तसा हा डायलॉग म्हणजे काय, तर या ठिकाणी आल्यानंतर मला असं जाणवलं की सरप्राईजवर सरप्राईज. तर एवढे सरप्राईज होते की खरोखर आम्ही इथे आल्यानंतरच लगेच फेट्यांसाठी नंबर लावलेत, सर्वांनी फेटे बांधले. खरोखर सर्वांचा हा जो नजारा आहे खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर लगेच सर्व मामांनी वंदना वगैरे झाल्यानंतर आमचं जे स्वागत केलं त्याबद्दल खरोखर मी सर्वांचे आभारी आहे. तर हे जे स्वागत आहे तर सनई चौघड्यांच्या सुरामध्ये सर्व लेकीबाळींचं, भाच्यांचं, सर्वांचंच या ठिकाणी स्वागत झालं. रॅली सुद्धा खूप सुंदर रीतीने काढण्यात आली आणि त्यानंतरही इथे आल्यानंतर सुद्धा आपले जे लाडके आमदार आहेत खळस साहेब, ते सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या स्वागतासाठी म्हणून आपण जे बुके वगैरे बोलवतो, खरोखर आपण बुके साधारणपणे पाहत असतो, परंतु हे जे बुके आहेत खरोखर मी ताईला विचारलं, माझी उज्ज्वला ताई जी आहे तर ताईने सांगितलं की मी स्वतः हे बुके घेऊन आलेली आहे. खरोखर सुंदर अशी बुके या ठिकाणी आणले होते यांनी. आणि आता कार्यक्रम म्हटलं की आपण सर्वांच्या ओळखी पालखी यात्रा होतातच किंवा या अगोदरच्या आहेत, परंतु आपल्याला सर्वांना प्रत्यक्षात भेटण्याचा, बोलण्याचा आनंद या कार्यक्रमातून आपल्याला होत आहे. या कार्यक्रमाचं जे आमंत्रण आहे ते आमदार साहेबांना देण्यासाठी मेहकरमध्ये मामा आलेले होते, देवानंद मामा, सुधाकर मामा आले होते मेहकरमध्ये आणि त्याचबरोबर माझ्या घरी सुद्धा आले होते. तर मी ही गोष्ट त्यांच्याजवळ व्यक्त केली की नाही, आपण जो हा ग्रुप तयार केलेला आहे परिवार ग्रुप, आणि परिवार ग्रुपमध्ये जे काही सर्व सदस्य वगैरे जे आहेत खरोखर सुंदर असा ग्रुप तयार केलेला आहे. आणि मामांना मी एवढंही बोलली होती की
आपण सर्वांचे वाढदिवस वगैरे लक्षात ठेवू शकत नाही किंवा प्रत्येकाला वैयक्तिकरित्या शुभेच्छा सुद्धा आपण देऊ शकत नाही, परंतु बऱ्याच जणांच्या स्टेटसवर वगैरे किंवा ग्रुपमध्ये सुद्धा सर्वांच्या वाढदिवसांना आपण निदान ते जे स्माइली आहे ते टाकून आपण त्यांना शुभेच्छा नक्कीच देतो. परंतु मामांनी ते सांगितलं की नाही, आपण ते स्माइली वगैरे टाकतो पण ते तेवढ्या पुरतच असतं. एखाद्याचा समजा खरोखर वाढदिवस आहे आणि तो आपल्या जवळूनही चाललाय तर आपल्याला तर जर माहीतच नसेल तर आपण त्याला हॅपी बर्थडे कसं म्हणणार आहे. त्यामुळे मला खरंच वाटलं ते की जर आपल्या जवळून कोणी गेलंही तरी सुद्धा आपल्याला ते कळणार नाही की नेमका खरंच याचा आज वाढदिवस आहे म्हणून. त्यासाठी तरी मला असं वाटते हे जे असे कार्यक्रम आहेत ते नक्कीच व्हायला पाहिजेत. आणि यानंतर सुद्धा हा जो कार्यक्रम आहे, ज्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला आज उपस्थित नसतील ते नंतरच्या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहतील अशी आशा सुद्धा व्यक्त करते आणि सर्वांना पुन्हा एकदा जय भीम करते. धन्यवाद. मामांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा धन्यवाद व्यक्त करते. हे जीवन पुन्हा नाही.